गर्भसंवाद. बाळा, तू ईश्वराच्या नवनिर्मितीचा सुंदर आविष्कार आहेस. तू एक पुण्य आत्मा आहेस, म्हणून तुझ्यावर देवाची खूप चांगली कृपादृष्टी आहे. त्यामुळे देवाच्या कृपाशीर्वादाने तू दिव्य चैतन्य शक्ती आहेस. तसेच सर्व गुणसंपन्न आणि सर्व अंग अवयवांनी परिपूर्ण आहेस. तू सूर्यासारखा ओजस्वी, तेजस्वी, सामर्थ्यवान, दैदिप्यमान आहेस. तुझा देह सूर्याप्रमाणे सुंदर, कांतिवान आहे. ज्याप्रमाणे सूर्यदेव पृथ्वी तलावरचा अंधकार नष्ट करून सर्वत्र नित्य एक समान प्रकाश पसरवतात, त्याप्रमाणे बाळा, तूही या पृथ्वी तलावर ज्ञानरूपी प्रकाश पसरवत आहेस. बाळा, तू अंतर्बाह्य सात्विक आणि सुंदर आहेस. तुझी प्रकृती सुंदर, सुदृढ, निरोगी आणि सर्व गुणसंपन्न आहे. तुझे निर्माण होत असणारे डोळे, कान, नाक, ओठ एकदम नक्षत्राप्रमाणे सुंदर आखीव रेखीव आहेत. गुलाबी लाल ओठ, काळे डोळे, लांब सरळ नाक, सुंदर निरोगी कान असे आकर्षक स्वरूप आहे. तुझे हात, पाय तसेच हातापायाची बोटे यांची योग्य प्रमाणात आणि सुदृढ वाढ होत आहे. तुझ्या शरीरातील हाडे मजबूत व बळकट आहेत. तुझ्या बुद्धीची खूप चांगली वाढ होत आहे. तुझ्या शरीरातील प्रत्येक अवयव सुदृढ, निरोगी, स्वस्थ तसेच योग्य प्रमाणात वाढ झालेला आहे. तुझ्या डोक्यावरील काळे घनदाट केस तसेच पापण्या, भुवया, शरीरावरील केस, लव यांची योग्य प्रमाणात वाढ होत आहे. तुझ्या संपूर्ण अंग अवयवाची प्रत्येक महिन्यात योग्य प्रमाणात स्वस्थ, निरोगी वाढ होत आहे. तू खूप कुशाग्र बुद्धिमत्तेचा आणि हुशार आहेस. जीवनात ज्या ज्या चांगल्या गोष्टी तुला हव्या आहेत त्या त्या गोष्टी स्वतःच्या हिमतीने, स्वतःच्या योग्यतेने, कष्टाने, प्रामाणिकपणे, यशस्वीरित्या तू मिळवत आहेस. तू सर्व विषयांमध्ये श्रेष्ठ, निपुण, पारंगत आहेस. तू प्रामाणिकपणे स्वतःच्या ज्ञानाने, एकाग्रतेने, साधनेने आणि अभ्यासाने तू यशाची उत्तुंग शिखरे गाठत आहेस आणि सातत्याने प्रगतीच्या मार्गाकडे वाटचाल करत आहेस. तुझ्यावर देवी सरस्वती बरोबरच देवी लक्ष्मीचाही कृपा आशीर्वादाचा वरदहस्त आहे. त्यामुळे तू नेहमी ज्ञानाने आणि धनाने परिपूर्ण आहेस. एवढे यशाची शिखरे गाठूनही तू विनम्र, शांत, अहंकारविरहित आणि आज्ञाधारक आहेस. तू इतरांना मदत करण्यासाठी, आनंदी ठेवण्यासाठी नेहमी तत्पर असतो. तू चंद्राप्रमाणे शांत, शीतल स्वभावाचा आहेस. तू खूप चांगल्या आणि सात्विक विचारांचा आहेस. आईबाबांचा आज्ञाधारक आहेस. प्रत्येक कार्य आईबाबांच्या संमतीने करतोस. तसेच सुखात दुःखात खंबीरपणे आईबाबांची साथ देतोस. कोणताही भेदभाव मनात न ठेवता तू लहानाचा तसेच मोठ्यांचा योग्य तो मान सन्मान करून आदरातिथ्य करतोस. तू सर्वांसोबत सात्विक मानाने, प्रेमाने, आदराने राहतोस. तू तुझ्या जीवनातील प्रत्येक नाते प्रामाणिकपणे आणि विश्वासाने जपण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहतो. तू तुझ्या जीवनामध्ये साधी राहणी, उच्च विचार या तत्वाचा समर्थक आहेस. तुझा जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी झालेला आहे. बाळा, तू व्यावहारिकदृष्ट्या अनुभवी तसेच ज्ञानी आहेस. प्रतिकूल परिस्थितीसुद्धा योग्य प्रयत्नाने स्वतःच्या अनुकूल करण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे. तू स्वाभिमानी, आत्मविश्वासी आहेस. स्वतःच्या उणिवावर मात करून त्यावर विजय मिळवण्याची क्षमता तुझ्या अंगी आहे. तू प्रभू श्रीरामाप्रमाणे मर्यादा पुरुषोत्तम आहेस. पण त्याबरोबरच तू श्रीकृष्ण नीती, चाणक्य नीती यांचाही जाणकार आहेस. या दोन्ही गोष्टींचा योग्य वेळ गाठून समतोल राखून प्रयोग करण्याची आणि प्रतिकूल परिस्थितीतून योग्य मार्ग काढण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे. बाळा, तू जीवनाविषयी सतत प्रत्येक परिस्थितीमध्ये सकारात्मक राहतो, सकारात्मक विचार निर्माण करतो आणि बुद्धीला नेहमी सकारात्मक राहण्यास आणि सकारात्मक कार्य करण्यास प्रवृत्त करतोस. त्यामुळे तू नेहमी यशस्वीरित्या प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करतोस. तू कर्मफळावर विश्वास ठेवणारा आहेस. अनुकूल वा प्रतिकूल परिस्थिती असो, तू स्वतःचे तत्व तसेच कर्माचे पालन करतो. तू नेहमी चांगले कार्य करत राहतोस. त्यामुळे तुला परमेश्वर तुझ्या कार्याचे नेहमी आशीर्वादरूपी चांगलेच फळ देतो व नेहमी तुझे कल्याण करतो. तसेच मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडचणी दूर करून चांगले कार्य करण्यास नेहमी प्रवृत्त करतो. यामुळे तुझ्या यशाची, चांगल्या कार्याची कीर्ती दाही दिशाला संपूर्ण विश्वामध्ये पसरत आहे. तू स्वतःचं, तुझ्या आईबाबाचं आणि कुळाचं नाव उज्ज्वल करत आहेस. तू अनेकांचं प्रेरणास्रोत बनला आहेस. तू सुंदर, सुदृढ, बुद्धिमान, बहादूर, जिज्ञासू, चतुर, तीव्र कल्पनाशक्तीवाला, यशवंत, कीर्तिवंत, भाग्यवंत, पुण्यवंत, स्वाभिमानी, आत्मविश्वासी, धैर्यवान, सात्विक, आध्यात्मिक, दीर्घायुषी,
श्रेष्ठ वक्ता म्हणजे विनम्र, आदरपूर्वक आणि आत्मविश्वासाने बोलणारा. स्पष्ट वक्ता परिवर्तनशील, सृजनात्मक, स्वस्थ, निरोगी, सर्व अंग अवयवांनी परिपूर्ण, आज्ञाधारक, विनम्र, सर्व गुणसंपन्न आहेस. तू सद्गुरू स्वरूप आहेस. बाळा, या सुंदर जगात आम्ही तुझं खूप आनंदाने आणि प्रेमाने स्वागत करीत आहोत. तुझं जीवनशिल्प तूच यशस्वीपणे घडवणार आहेस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.